मी पहिल्यांदा राणीबागात चालले आहे आणि खूप एक्साइट पण आहे. का तर चला आत बघूया. राणीबागात सर्व प्रकारचे प्राणी पक्षी बघायला मिळतात. सर्वात आधी तर आम्ही बगळे बघितले. खूप छान वाटलं. नक्की बगळे आहेत की बदके आहेत नाही माहिती. जेवढे उडणारे पक्षी आहेत तेवढेच पोहणारे पक्षी पण आहेत. मी तर छोटे पक्षी बघितले होते, पण इथं आल्यावर मी मोठे पक्षी बघून खूप एक्साइट झाली की आज मला मोठा साप बघायला भेटेल. मी तर घरूनच ठरवलं होतं की अजगर साप बघेन. चला आता बघूया मगरमच्छ म्हणजेच जंगल बुकमधला जकाला बघूया. मगरमच्छ बघून असं वाटला की खोटा आहे. थोड्या वेळातच कुठे जाऊन जकाला हलायला लागला. त्याने एवढा खाल्ला होता की त्याला जागेवरनं हलताच येत नव्हता. एका बाजूला त्याचे मुलं होते, बिबली आणि चंपू. आता बघूया हु आणि पूचं घर. जसं कार्टूनमध्ये हु आणि पू जोडीला असतात तसंच आज पण हु आणि पू जोडीने आहेत. किती छान वाटतं कासवांना एकत्र बघून. इथे 2 प्रकारचे कासव आहेत. एक आहे दगडी कासव तर दुसरे आहेत सपाट कासव. कोणी पाण्यात पोहताना मजा घेतोय तर कोणी बांधावर बसून त्यांची मजा घेतोय. आतापर्यंत मूवीमध्ये मैना आणि पोपट ऐकलंय, पण इथे पोपट आणि पोपटी नाही. किती निवांत बसले आहेत पोपट आणि पोपटीन. किती छान वाटतंय बघायला. चला तर आता बर्फामध्ये पेंग्विन बघूया. यांना बघून असं वाटलं हातामध्ये घेऊ म्हणजेच मनाला वेगळाच फील झाला. अर्धे किवणाजून बसले होते तर काही एसी मध्ये बर्फाची मजा घेत होते. आता बघूया हरिण. कोणाला वाटतं ही हरिण आहे? मला तर मोगली मधला तबाखीसारखा वाटतंय. ही हरिण प्लेन आहे. आणि आता बघूया चित्तोड हरिण. मस्त चारा खाऊन झाडाखाली बसले आहेत. किती मस्त वाटतायत. मोठे मोठे शिंगा आणि टिपके टिपके आहेत. किती भारी वाटतंय ना. यांना बघून तर मी खूपच एक्साइट झाली आहे. आता बघूया सुस्त गेंडा. हलकट गेंडा पाण्यातून निघालाच नाही. आता भेटूया जंगल बुक मधली माकडांची माकडीण राणी माशा. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की कोण आहे राणी माशा. मूड कसाही असो माकडांना बघून मन आतून हसून उठतो. मला ना अजगर साप बघायला भेटला नाही. खूप एक्साइट होते अजगर साप बघायला. मला ना अजगर साप बघायला भेटला नाही म्हणून थोडा मूड ऑफ झाला होता. पण राणी माशाला बघून माझ्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. आणि खूप नटखट असतात हे माकड. खूप छान वाटलं माकडांना बघून. खूप असे प्राणी आहेत, पक्षी आहेत की ते बघायला भेटले नाही. भेट घेऊया जंगलच्या राजाची म्हणजेच शेरखानची. शेरखानची काय एंट्री झाली आहे जबरदस्त. माझं मन तर झुमझुम झालं होता. फर्स्ट आणि सेकंड मी वाघाला फेस टू फेस बघितलंय, पाण्यात पोहताना बघितलंय आणि शेरखानला मी सुसू करताना पण बघितलंय. माझं नाही तर पूर्ण पब्लिकचं मन मोहलंय वाघाने. मीच नाही तर पूर्ण पब्लिक दंग झाली होती त्या शेरखानला बघून. काय शेरखानची एंट्री, काय पोहत होता. जाम 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 भारी. सर्व प्राणी जेवून दुपारच्या वेळेस झोपले होते आणि आम्ही त्यांना बघायला गेलो होतो. आता आलो बिबट्या वाघ बघायला म्हणजेच बगीरा. पण कार्टून मधला बगीरा एवढा सुस्त नाही. हा तर मस्त बाकावर झोपून आहे. आता बघितला अकेला. अकेला तर अकेलाच आहे. अकेलाचा झुंड दिसतच नाही. आता आलो बल्लू बघायला. मोठ्या केसांचा बल्लू. मोठ्या केसांचा बल्लू बघितल्यानंतर निशी खारुताई दिसली आणि हा कावडा आमची वाट बघत होता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. भेटूया